आता आपण राज्य स्तरावरच्या थेट कार्यक्रमाचं यूट्यूबद्वारे प्रेक्षेपण पाहिलं. त्यामध्ये राज्याचे संचालक दिघे साहेब यांनी आपल्याला घरकुलाच्या बाबतीत मिळणारे लाभ आणि त्याचा हप्ता वितरण आणि त्याच्यासोबत जोडून येणाऱ्या इतर योजना याबद्दल आपल्या सर्वांना माहिती दिली. तरी आपण ते थोडक्यात एकदा ओव्हरव्ह्यू करूया. पंतप्रधान आवास योजना ही ग्रामीण भागातील आवास संदर्भात केंद्र शासनाची भुजंकित योजना आहे, फ्लॅगशिप स्कीम आहे. 2024 पर्यंत सर्वांना घरकुले देणे हे अभियान केंद्र शासनाने राबवलं होतं. त्याच्यामध्ये वाढ करून 2025 मध्ये 2024च्या शिल्लक राहिलेल्या सर्व घरकुलांना एकाच वेळी शासनाने मंजुरी दिलेली आहे. राज्यामध्ये 10 लाख पेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी मिळाली असून या कार्यक्रमाद्वारे 10 लाख लोकांना, राज्यातल्या 10 लाख लोकांना पहिल्या हप्त्याचं वितरण होणार आहे. म्हणजे या 10 लाख लोकांच्या घरकुलाचा, आवासाचा, त्यांच्या घराचं स्वप्न साकार होण्याचा आज शुभारंभ आहे. संपूर्ण राज्यासाठी हा सोहळ्याचं स्वरूप आहे आणि त्याचीच प्रतिकृती आपण इथं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पनवेल तालुका सुद्धा त्या सोहळ्यात सहभागी आहे. पनवेल तालुक्यातील आपण सर्व लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला थोडक्यात कल्पना देतो. आपल्याला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पहिला हप्ता मिळतो 15,000चा. दुसरा हप्ता जो मिळतो, पहिला हप्ता जो मिळतो 15,000चा, तो आपल्याकडून कोणत्याही कंडिशन शिवाय आपल्याला मिळतो, आपल्याला मंजुरी मिळाल्या क्षणी. नंतर जेवढे आपण स्वतः बांधकाम पूर्ण करता त्यावेळी आपल्याला 70,000 रुपयाचा दुसरा हप्ता मिळतो आणि स्वतः बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपयाचा हप्ता मिळतो. त्याच्यानंतर आपण पुढचं बांधकाम करता, छतापर्यंत घर देतात, त्यावेळी आपल्याला 30,000 रुपयाचा तिसरा हप्ता मिळतो. अशा प्रकारे आपल्याला छताचं बांधकाम 30,000 रुपयामध्ये करून आपल्याला शौचालय जरी आपण त्याच्यासोबत बांधलं आणि मग घरकुल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 5,000 रुपयाचा शेवटचा चौथा हप्ता मिळतो आणि मग 12,000 रुपयाचे शौचालयाचे अनुदान मिळतं. आणि हे सगळं घरकुलाचं काम करत असताना आपण एकतर गरीब कुटुंबातच असल्यामुळे आपण स्वतःच्या घरावर मजुरी म्हणून काम करता, त्यावेळी आपली स्वतःची मजुरी पुरते. म्हणून केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेमधून आपल्याला प्रतिदिन 297 रुपये क्रमाने 90 दिवसाची मजुरी मिळते. म्हणजे आपल्याला ते जवळजवळ 29,700 रुपयापेक्षा जास्त रुपये आपल्याला मिळतात. आता अशा पद्धतीने आपल्याला 1,20,000 रुपये घरकुलाचे, 12,000 रुपये शौचालयाचे आणि हे 30,000 रुपये रोजगार हमी योजनेचे, असे जवळजवळ आपल्याला 1,50,000पेक्षा जास्त रक्कम आपल्याला घरकुलाच्या माध्यमातून केंद्र सरकारची मिळते. आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण PM जनधन योजना सुद्धा राबवतो. त्याच्यामध्ये तात्कालिक लोकांना 2,20,000 रुपयाची घरकुले मिळतात. तात्कालिक कुटुंबातील लोकांना PM जनधन योजनेअंतर्गत योजना राबवली. आपल्या तालुक्यात 1,000पेक्षा जास्त लोकांना ही घरकुलं मंजूर झालेली आहे आणि त्यांना त्या योजनेचे 2 लाखापेक्षा जास्त रक्कम कुठून मिळणार आहे. तर तेही लाभार्थी आपले PM जनधनचेही लाभार्थी आहेत आपल्याकडे. तर अशा पद्धतीने आपण पंतप्रधान आवास योजना, PM जनधन आवास योजना, शहरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध आवास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब गरजू लाभार्थ्यांची आवासाचे स्वप्न पूर्ण करतो. तरी आज या प्रसंगी केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 10 लाख घरकुलांच्या हप्त्याचं वितरण होतंय. त्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने आणि इथे जमलेल्या सर्वांच्या वतीने म्हणजे लाभार्थ्यांच्या वतीने केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे आभार. मी सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज जे कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्याला दिसते ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त. खरं तर आपण सगळेच जण आपापल्या परीनं आपापल्या गावामध्ये मेहनत करत आपला स्वतःचा संसार उभा करण्याचा प्रयत्न करत असतो.
वेगवेगळ्या पद्धतीच्या केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं काही भलं होईल का, या दृष्टिकोनातून आपण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो, माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज एका अर्थानं 2014 साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून आपण बघतोय अनेक आपल्या गोरगरिबांच्या साठीच्या गोष्टी या नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचा फायदा हा आपल्या सगळ्यांना असा होतोय की या योजना आपल्या सर्वांच्यासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं एक पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा उपयोग होईल असा फायदा करून देणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आपण बघितलं 2014 सालाच्या आधी आपल्यापैकी अनेकांचं बँकेमध्ये खातं पण नव्हतं आणि बँकेमध्ये त्याचं खातं नाही, त्याला बँकेतून कर्ज कसं मिळणार? मग गावात त्या कोणाकडून तरी उसनवार पैसे घे, उसने पैसे मिळू शकले नाही तर एखाद्याकडून आपले दागिने गहाण टाकून सावकाराच्याकडून पेढीवरती आपले दागिने गहाण टाकून आपल्याला कर्ज घ्यावं लागत होतं. नरेंद्र मोदी सरकारनं सगळ्यात पहिले काय केलं, आपलं खातं हे बँकेमध्ये काढलं आणि आपलं खातं बँकेमध्ये काढल्यामुळं त्या खात्यामध्ये आता आपले पैसे थोडे थोडे करत आपण जमा केले असतील, पण हळूहळू करत सरकारच्या योजनांचे पैसे आता आपल्या खात्यावरती यायला आणि त्या माध्यमातून एक खूप मोठा असा फायदा हा आपल्या सगळ्यांना झाला. तर उद्या कुठल्या कशासाठी कर्ज मागायचं झालं तर तुमच्याकडे बँकेचं खातं आहे, तर तुमच्याकडे त्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला कर्ज मिळणं काही अंशी सोपं गेलेलं आहे. आज नरेंद्र मोदी सरकारच्या वेगवेगळ्या योजना गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या सर्वांपर्यंत आल्या असतील की ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना शौचालय मिळालेलं आहे, ज्यांच्या घरामध्ये गॅसचा सिलेंडर नव्हता, गॅसची शेगडी नव्हती, त्यांना गॅसची शेगडी मिळाली. वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागत होता, आता या आजारातून ही आपल्याला आता मुक्ती हळूहळू मिळत चाललेली आहे. कारण आपल्याला जर गॅसचा सिलेंडर मिळतोय, गॅसची शेगडी मिळते, शौचालय मिळतंय, आपल्या बँकेत खातं उघडलं गेलं, याच्या आधारे आपल्यापैकी प्रत्येकाची एक पत निर्माण होत गेलेली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार हे तुमच्या आमच्यासाठी व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्या माध्यमातून राज्यातली महात्मा फुले योजना या दोन्ही योजना एकत्र झाल्या आणि अनेक रोगांवरती इलाज हा आपल्याला मोफत आता करता यायला लागलाय. 5 लाखापर्यंतचा खर्च आपल्याला करायची आता गरज लागत नाही. कितीतरी योजना या अशा पद्धतीने सांगता येतील की ज्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याचा फार खूप मोठा फायदा झाला. आपल्याकडे जो आता दारिद्र्य रेषेखाली आहे त्याला अंत्योदय योजनेचा लाभ मिळत होता, तो जो दारिद्र्य रेषेच्या थोडासा वरती आहे त्यांना सुद्धा कोविडच्या काळापासून, करोना झाला तेव्हापासून म्हणजे 2020 सालापासून मोफत धान्य माणशी 5 किलो धान्य हे आपल्याला मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ज्याच्यामुळं आता अनेकांच्या दृष्टिकोनातून ही एक आणखीन घराची गरज ही आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या मुळे ही आता आपली भागवली जाते आणि त्यामुळे या सगळ्या योजना आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा फायदा करून द्यायला उपयुक्त ठरत चाललेल्या आहे. आणि म्हणून या अशा पद्धतीच्या योजना देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचं आपण आभार व्यक्त केलं पाहिजे की त्यांच्यामुळं आज तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू शकलेल्या आहेत. अगदी आपला तालुका मुंबईला जवळच आहे, पण आपण बघतो गावातल्या अगदी दूर लांबच्या अशा ठिकाणी तिथं काहीच गोष्टी उपलब्ध होत नाही, आपल्याला थोड्या अंशी काहीतरी रोजगार मिळेल, जिथं रोजगारच उपलब्ध होत नाही तिथं सुद्धा आज आपण पाहतो की जी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना आहे या ग्रामीण योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळायला लागला. आपलं घर बांधण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्याची मजुरी मिळायला लागली. आपलं घर बांधायचं आहे त्याची मजुरी सुद्धा सरकार आपल्याला देत आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला विचारणार आहे का
आई बाबा तुम्ही आमच्यासाठी काय दिला, तो घर दिला हे आपल्याला अभिमानानं त्यांना सांगता येत आहे. आणि मग अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळतं तेव्हा त्याच्यातून आमच्या बहिणी आता या ठिकाणी कमी आहे, पण त्या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने या साधन सुविधा मिळायला लागल्या. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. 2022 साली ते ज्या वेळेला परत सत्तेत आले त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आमच्या या लाडक्या बहिणींना मध्य प्रदेशमध्ये तिथं 1200 रुपये मिळत होते वर्षाला महिन्याला, पण तिथे 1200 रुपये देऊ शकतात, मग आम्ही इथं या बहिणींना काही देऊ शकत नाही का? मग सरकारनं निर्णय घेतला गेल्या वर्षी, आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून हे आपल्याकडे 1500 रुपये महिना त्या लाडक्या बहिणींना मिळायला त्याची सुरुवात झाली. मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारच्या माध्यमातून हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे आज आपल्याला या सरकारच्या मिळणाऱ्या सगळ्या योजनांचा फायदा घेतला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आरोग्य केंद्र आहे, म्हणजे वामजाल आरोग्य केंद्र आहे, नेऱ्याल आरोग्य केंद्र आहे, इथे आपल्याला आजिवलीला आरोग्य केंद्र आहे, आपट्याला आरोग्य केंद्र आहे, गव्हाणला आरोग्य केंद्र आहे, ही जी आरोग्य केंद्र आहे इथे आता जवळपास सगळ्या पद्धतीचे उपचार हे त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्याला डॉक्टरांकडे फार जायला लागेल असं नाही, खासगी डॉक्टरांच्याकडे तिथे आता ट्रीटमेंट व्हायला लागली. आणि पनवेलचं आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झालं, आता तिथे या आपल्या बाळंतपणाची प्रसूतीची तिथे ऑपरेशन व्हायला लागली, तिथं ट्रीटमेंट व्हायला लागल्या. त्यामुळे बऱ्याचशा रोगांवरचे इलाज आता आपल्याला खासगी डॉक्टरकडे जावं लागत नाही. या संदर्भामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण जर आपल्याला भासली, आपल्या कुठल्या नातेवाईकांना सांगितलं अडचण आहे, आपल्याला कोणी शेजाऱ्यांनी सांगितलं अडचण आहे, तर आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मला कुठल्या योजनेचा फायदा मिळेल आणि माझी अडचण दूर होईल हे काम करण्याची आवश्यकता आहे. आज बीडीओ साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे. माझा आग्रह आहे, आपले जे ग्रामविस्तार अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे, आपला जो या ग्रामपंचायतीचा स्टाफ आहे, यांनी महिन्यातून एखादा वार हा असा जनता दरबारासारखा घेतला पाहिजे की ज्या काही समस्या आहेत त्यांचा निपटाराही व्हावा आणि त्याचबरोबरीनं या लोकांच्या अडचणीच्या साठीचं मार्गदर्शन सुद्धा त्यांना झालं पाहिजे. अशा पद्धतीनं हे काम झालं पाहिजे. यासाठी सुद्धा आपण जसं गेल्या वर्षी पाहिलं की शासनाच्या वेगवेगळ्या योजना यांची एक फिरती व्हॅन ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गेली आणि राज्य सरकारच्या योजनांचे फायदे सांगितले. तसं महिन्यातून एकदा कंपल्सरी जर आपण वेगवेगळे दिवस निवडले आणि त्या दिवशी हा सगळा सेटअप त्या ठिकाणी लावला तर त्या योजनांचा फायदा द्यायला ग्रामसेवक सगळे अधिकारी त्या ठिकाणी असतील, सरपंच आजी माजी सगळे सदस्य आजी माजी यांना आपण तिथं सन्मानानं बोलवा. जे शासनानं 1 वर्षापूर्वी केलं ते महिन्यातून एकदा त्या गावामध्ये केलं आणि या योजनांची माहिती देणारी पत्रक, त्याचे बॅनर्स असा सगळा सेटअप दर महिन्यातून एकदा आपण त्या ग्रामपंचायतीमध्ये लावला. आणि तसंच ते पुढच्या तारखेला दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी अशी एखादी व्हॅन आपण पंचायत समितीच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याला लागलं तर आमदार निधी हा काही द्यायचा असला आम्ही देऊ शकत असतो तो आम्ही त्या ठिकाणी देऊ, काही CSR मधून घेऊ. अशा पद्धतीनं या योजना या कधीतरी केंद्र सरकार सांगते तेव्हा, राज्य सरकार सांगते तेव्हाच आम्ही लोकांना देऊ. यापेक्षा आम्ही त्या पनवेल तालुक्यामध्ये असं एखादं मॉडेल प्रस्थापित करू आणि त्या माध्यमातून आम्ही हे लोकांपर्यंत सातत्यानं पोहोचवत राहू. अशा कार्यक्रम जर आपण राबवू शकलो तर खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे अभिप्रेत आहे, जे गृहमंत्री अमित भाई शाह यांना अभिप्रेत आहे, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याच्या महायुती सरकारला जे अपेक्षित आहे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण देऊ शकू. आज ज्या ज्या लाभार्थ्यांना हा सगळा लाभ मिळतोय मी त्या सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्हाला आज या घराच्या साठीचा या ठिकाणी मंजुरी मिळते,
उद्याच्या काळामध्ये तुमचं घर लवकरात लवकर पूर्ण हो आणि त्या घराच्या बरोबर तुमचं जे काही आपल्या घरासाठीचं स्वप्न असेल ते साकार करण्याच्यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे, राज्य सरकार मदत करत आहे. एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करायला तत्पर आहोत. इतकं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आपल्या आमदार मोदयांनी सांगितलं की कशा पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्यासाठी काम करतायत. म्हणजे आपल्यासारख्याच गरीब परिवारातून आलेले पंतप्रधान आणि त्यामुळे त्यांना गरिबांचं दुःख माहिती आहे. कुठंतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो, कुठंतरी मोठ्या परिवारातनं मी जर आलो आणि पंतप्रधान झालो तर मला त्या ठिकाणी दुःख कळणार नाही. आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सामान्य परिवारात आल्यामुळे आपल्या प्रत्येकाचं दुःख त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे प्रत्येक त्यांची आपण मुवमेंट बघाल, आपण त्यांची प्रत्येक कृती बघाल की पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी संसद भवनात जेव्हा प्रवेश करायचा होता, देशाचं संसद भवन की जिथे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळतं, आपल्यासाठी योजना तयार केल्या जातात, आपलं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्या संसद भवनात जेव्हा प्रवेश करायचा होता त्यावेळेला इतर पंतप्रधान झाल्यावरती थेट आत जायचे, पण या पंतप्रधानांनी पहिल्या पायरीजवळ डोकं ठेवलं आणि नतमस्तक झाले, पाया पडले आणि त्यांनी देशाला सांगितलं की मी पंतप्रधान नाहीये, मी प्रधानमंत्री नाहीये, तर मी प्रधान सेवक आहे. या जनतेचा मी सेवक आहे. ही सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि या पवित्र सभागृहात या संसद भवनात मी आज जाणार आहे. तिथे मला जनतेचे या देशातले 140 कोटी गोरगरिबांचे अश्रू पुसण्याची संधी मिळणार आहे. या भावनेनं काम करणारे आपले पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे जेव्हा ते आतमध्ये गेले त्या ठिकाणी नतमस्तक होऊन गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपली भावना ज्यांना माहिती आहे असे पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत. आमदार मोदयांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने एक एक योजना आपल्यासाठी त्यांनी आणलेली आहे. म्हणजे जर का आपण थोडासा विचार केला की आम्ही गरीब परिवारात आहोत, यापूर्वी आमची फारशी काळजी कोणी करत नव्हतं. सरकार यायचं, सरकार जायचं, पंतप्रधान व्हायचे, मुख्यमंत्री व्हायचे, पण आमची काळजी कोण करायचं तर फक्त राजकारण व्हायचं. फायदा मात्र फार काही होत नव्हता. योजना केल्या जायच्या पण त्यात विचार फार केला जात नव्हता. पण आज जर तुम्ही बघितलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक विषयाची काळजी हे पंतप्रधान आपले घेत आहेत, आदरणीय मुख्यमंत्री घेत आहेत, आदरणीय फडणवीस साहेब घेत आहेत, अशी स्थिती आहे. म्हणजे आज जर बघितलं तर आपल्याला घरकुल त्याची मंजुरी, काही जणांना पहिला हप्ता म्हणजे घराचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधानांनी विचार केला की माझ्या देशामध्ये कुणीही बेघर राहता कामा नये. 4 भिंती स्वतःच्या हक्काच्या असणं, प्रत्येक गरिबाला स्वतःच्या हक्काचं घर असणं ही माझी प्राथमिकता आहे. हा माझा पहिला विषय आहे. त्यासाठी मी काम सुरू करीन आणि प्रधानमंत्री आवास योजना नावाने त्यांनी 2014 योजना त्या ठिकाणी तयार केली, आपल्या सगळ्यांसाठी खुली केली आणि टप्प्याटप्प्याने करोडो नागरिकांना देशभरामध्ये घरं मिळत आहेत. आज महाराष्ट्रातल्या 20 लाख लोकांना आज घरकुलांची मंजुरी मिळणार आहे. पहिल्या 10 लाख लोकांना ज्यांना मंजुरी मिळाली त्यांना पहिला हप्ता आज दिला जाणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना हक्काच्या घराच्या भिंती आज तयार होणार आहेत, हक्काचं घर तयार होणार आहे. त्यामुळे सकाळी उठल्यापासून जेव्हा आपण घरात विचार करतो की आता त्या ठिकाणी मला पहिला विषय की आम्हाला हक्काचं शौचालय असलं पाहिजे. पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती. कुठंतरी आपल्याला व्यवस्था आपलीच करून घ्यायला लागत होती आणि खास करून आमच्या बहिणींची, आमच्या मातृतुल्य सगळ्या आईंची त्या ठिकाणी अडचण व्हायची आणि त्यामुळे हा प्रश्न दिसायला छोटा आहे पण त्या माता माऊलींच्या सगळ्या अडचणी पंतप्रधानांना माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधान झाल्यावर जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी पहिलं भाषण लाल किल्ल्यावरनं केलं तेव्हा मोठ्या गोष्टी करत बसले नाही, त्या ठिकाणी बाकी काही सांगत बसले नाही. त्यांनी पहिलं अभियान सांगितलं की एक स्वच्छ भारत अभियान आणि प्रत्येकाच्या घरात शौचालय, हे 2 विषय त्यांनी सांगितले की आमच्या सगळ्या नागरिकांची सोय व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं काम करणारे आपले पंतप्रधान आहेत. त्यामुळे आपल्या घरात हक्काच्या शौचालयाला तयार होत आहे, घर मिळतंय, शौचालय होत आहे.
त्यानंतर आपल्याला कुठेतरी 2 घास पोटात जावे, आपल्या परिवाराला त्यातनं आनंद मिळावा हा विषय आपला असतो. 80 करोड बांधवांना मोफत धान्य देण्याचं काम पंतप्रधान तिथून करतायत की आमच्या सगळ्यांना धान्य मोफत मिळावं, त्यांना त्रास होऊ नये. कोरोना कालावधीमध्ये सुरू केलेली योजना अजूनही आमच्या गोरगरिबांसाठी त्यांनी सुरूच ठेवली. अशा पद्धतीनं आपले पंतप्रधान त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पोटाची चिंता सुद्धा मिटवण्याचं काम हे आपलं पंतप्रधान त्या ठिकाणी करतायत. धान्य मिळतंय, पण धान्य शिजवायचं कसं, तर त्यातून उज्ज्वला गॅस योजना जो उल्लेख आमदार मोदी यांनी केला की हक्काची उज्ज्वला गॅस योजना तयार करून ते अन्न शिजवण्यासाठी आम्हाला गॅसची व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्यामुळे ती सुविधा पण आपली सोडवली. त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये कुठेतरी 2 पैसे आले पाहिजेत यासाठी अनेक योजना तयार केल्या. त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींना मदत व्हावी म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी योजना तयार केली, लाडकी बहीण योजना, की त्यांना त्यातून मदत व्हायला पाहिजे. आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जावे, त्यांना कुठेतरी त्यातनं मदत व्हावी ही भावना ठेवली. त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये जर का मुलगी जन्माला आली तर मातृवंदना योजनेच्या माध्यमातून त्या परिवाराला मदत करण्याचं काम सुद्धा सरकार त्या ठिकाणी करतंय. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक योजना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोज अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी तयार केल्या जात आहेत. त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला एवढंच सांगणार आहे की देशाचं कल्याण करणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले. त्या ठिकाणी युगपुरुष नरेंद्रजी मोदींसारखा पंतप्रधान आपल्याला लाभलाय आणि एक सुपर पॉवर भारत, ताकदवर भारत बनवण्याचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झालाय. या प्रत्येक नागरिकांनी हे विषय समजून घेतले पाहिजेत आणि आपापल्या गावांमध्ये मोदीजींचं, फडणवीस साहेबांचं कर्तृत्व सांगितलं पाहिजे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून पनवेलमध्ये आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर काम करतायत, त्यांचं कर्तृत्व सांगितलं पाहिजे आणि सगळा हा परिवार आपण एकसंधपणे मोदीजींच्या मागे उभा केला पाहिजे. आपण या पद्धतीनं कराल ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आजचा हा जो काही दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे की आपण लाभार्थी बनतोय. त्या दिवसाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घर म्हणजे निवारा, घर म्हणजे हक्काची जागा, घर म्हणजे आपल्या माणसांच्या प्रेमानं ओथमणारी वास्तू. याच घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं सर्वांसाठी घरे या धोरणाचा स्वीकार केला आहे. मोदी अपना घर बनाने के लिए नहीं बल्कि देश के गरीब, मध्यम वर्ग, दलित, ओबीसी, आदिवासी का घर बनाने के लिए निकला है. ग्राम विकास आणि पंचायत राज विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीणसह विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे 19,88,119 गरीब आणि गरजू लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या या यशस्वी कामगिरीसाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक उद्दिष्ट ठेवून राज्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. 6,37,089 मकान पहले मिले पर आज 13,29,678 कुल मिला के 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं. ग्रामीण इलाकों में रहने वाले बेघर गरीब की ओर से आपको, मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. राज्याला मिळालेल्या विक्रमी उद्दिष्ट पूर्तीसाठी माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी 100 दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केली. 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्ट पूर्तीचे ध्येय घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या कालावधीत राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात येत आहे. या कामाला गती देण्यासाठी माननीय मंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात आल्या. राज्य स्तरापासून ग्रामपंचायत स्तरीय सर्व क्षेत्रीय यंत्रणेनं या उद्दिष्ट पूर्तीसाठी अहोरात्र काम करून अवघ्या 45 दिवसात उद्दिष्ट पूर्ती केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. महाराष्ट्र शासनानं भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 50,000 वरून 1 लाख रुपयांची अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनानं बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी, हाऊसिंग अपार्टमेंट्स, लँड बँक, सँड बँक, घरकुल मार्ट असे उपक्रम देखील हाती घेतले आहेत. आज
माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसंच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री द्वय आणि माननीय मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि किमान 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येत असून यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे. सर्व लाभार्थ्यांना घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा. महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास. महत्वाकांक्षी आणि लोकोपयोगी असं हे अभियान. यानंतर महाआवास अभियान 2024-25च्या पुस्तिकेचं प्रकाशन होईल. मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शहा यांना तसंच इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी महाआवास अभियान 2024-25च्या पुस्तिकेचं प्रकाशन करावं. या अभियान पुस्तिकेमध्ये महाआवास अभियान 2024-25ची माहिती तसंच शासन निर्णयाची माहिती आणि सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे. यानंतर अभियान पोस्टरचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. या पोस्टरमध्ये अभियान राबवण्याचा उद्देश, अभियान कालावधीत राबवण्याचे उपक्रम तसंच महाआवास अभियान 24-25 कालावधीतील उत्कृष्ट कार्याचा गौरव याविषयी माहिती देण्यात आली आहे. या अभियानाची माहिती तळागाळापर्यंत नेण्याचं काम या पोस्टरद्वारे होईल हे नक्कीच. यानंतर महाआवास अभियान 24-25 ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुल मंजूर झालेल्या 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं वाटप आता होईल. मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरी पत्र त्याचं वाटप करावं. लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे, निर्मला शंकर तोत्रे, तालुका आंबेगाव, ग्रामपंचायत कुरवंडी. ह्यांचं कच्चं घर आहे आणि पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे. शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे. यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती, कमल शरद भारती, तालुका बारामती, ग्रामपंचायत मेखळी. यांना 2 मुलं आहेत आणि गावातील ग्रामदैवतेचं जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. स्वतःची शेती नाहीये त्यांची. यानंतर विराज राजेंद्र पाटोळे, तालुका दौंड, ग्रामपंचायत नानवीज. विराजला आई वडील नाहीयेत. FY BCom मध्ये तो शिकतोय. त्याला 2 लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं घर आहे आणि हा 18 वर्षाचा तरुण आहे. यानंतरचे लाभार्थी आहेत सोमनाथ महादू ठाकर, सुवर्णा सोमनाथ ठाकर. ठाकर आदिवासी हे कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात. तालुका मावळ, ग्रामपंचायत परंदवाडी. यानंतरचे लाभार्थी आहेत उज्ज्वला भागचंद कोळपे, भागचंद शिलाजी कोळपे, तालुका शिरूर, ग्रामपंचायत करंडेलवाडी. इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल. मी आदरणीय अमित शहा साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं. धन्यवाद. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय अमितभाई शहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, सभापती राम शिंदेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांतजी पाटील, जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, माधुरीताई मिसाळ, चीफ सेक्रेटरी सुजाताताई सौनिक, ग्रामविकासचे एकनाथराव डवले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, उपस्थित सर्व लाभार्थी, माता भगिनी बंधू, शासनाच्या विविध विभागातील उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने आयोजित केलेल्या आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित शहा साहेब स्वतः उपस्थित आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय अमितभाईंचं सर्वात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र हे देशाचं आघाडीचं राज्य. शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, सहकार, आरोग्य, गृहनिर्माण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. राज्यातल्या या विकास योजनांना, पायाभूत प्रकल्पांना गती देत असताना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय अमितभाई कायम महाराष्ट्राच्या आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. ह्या अनेक उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देखील जो मांडला गेला त्याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राला झुकतं माप हवं असेल, राज्याच्या सहकार चळवळीला मदत हवी असेल किंवा दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही मुद्दा मांडायचा असेल तर प्रत्येक वेळेस माननीय अमितभाई महाराष्ट्राच्या बाजूने आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं आपण वारंवार अनुभवलेलं आहे. अमितभाईंच्या या महाराष्ट्राच्या प्रेमाबद्दल राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रावरचं त्यांचं प्रेम यापुढेही असंच कायम राहील याची मी खात्री देखील बाळगतो. नुकताच 19 फेब्रुवारी झालेलं रयतेचे राज्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक, स्वराज्य संस्थापक यांची जयंती आपण साजरी केली. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला देखील मी वंदन करतो. स्वराज्याच्या संकल्पक राजमाता जिजाऊ मासाहेबांना देखील वंदन करतो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना वंदन करतो. आणि ह्या महामानवांच्या कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम आज केंद्रातलं देखील आणि राज्यातलं महायुतीचं सरकार देखील करत आहे. आजचा हा कार्यक्रम त्याचंच प्रतीक आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मी देखील माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले, परंतु एवढ्या मोठ्या घटकाला 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र एकाच वेळेस सगळ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत मिळतंय. मूळ कार्यक्रम तुमच्या माझ्या पुण्यनगरीमध्ये त्या ठिकाणी होतोय आणि 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय. हा खरोखरीच आगळा वेगळा किंवा जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम आहे. प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं, आपलं स्वतःचं चांगलं टुमदार घर असावं, मुलाबाळांचं चांगलं शिक्षण व्हावं, संसार चांगला त्या ठिकाणी मार्गी लागावा. आणि तेच स्वप्न पूर्ण करण्याच्या करता तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी मोदी साहेबांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण देशामध्ये 2 कोटी घरकुलं देण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतलाय. आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातले जास्तीत जास्त घरं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कशी मिळतील ह्याबद्दलचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करतंय. आज नवीन घरात तुम्ही ज्यावेळेस बांधलं जाईल, घर चांगलं बांधून घ्या. त्याच्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही तुमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या कानावर घाला. सतत आम्ही देखील त्याचा विचार करत असतो.
आज देखील जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या आमच्या वेगवेगळ्या घटकाला इथं आपण मंजुरी पत्र देण्याचं काम केलेलं आहे आणि पंतप्रधान महोदयांचं विकसित राष्ट्राचं स्वप्न आणि प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचं आहे आणि त्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. मगाशी जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं शासनाचा 100 दिवसाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये मी आदरणीय अमित भाईंना सांगू इच्छितो की राज्य सरकारने 100 दिवस एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि यात शासनाच्या विविध योजनांना कामांना गती देण्यात येते. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून घरकुलांना मंजुरी, हप्ता वितरण, घरकुले पूर्ण करणं आणि भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणं यासारखी देखील कामं आपण प्राधान्याने त्या ठिकाणी करतोय. राज्यात ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत ह्या 100 दिवसात महाआवास अभियान 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राबवित असून मला खात्री आहे की 100 दिवसांसाठी ठरवलेलं उद्दिष्ट वेळेआधीच नक्कीच पूर्ण केलं जाईल. ग्रामविकास खात्याची जबाबदारी ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी जयकुमार गोरे आणि आपले राज्यमंत्री योगेश्वर सोपवली त्या दिवसापासून ह्या दोघांनी पण ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच आज आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि ह्या महत्वाच्या कार्यक्रमाला देशाचे सहकार आणि गृहमंत्री इथं हजर आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यातल्या विकासाच्या योजनांना सर्व लाभार्थींना बंधू भगिनींना विनंती करतो, तुमचं हक्काचं घर प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारने, केंद्र सरकार हे प्रयत्नशील आहे. आमच्या या प्रयत्नांना आपण पण मनापासून सहकार्य करा आणि आपल्या हक्काचं घर प्रत्यक्षात त्या ठिकाणी बांधण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्नशील राहा. आज मोठ्या संख्येने तुम्ही देखील आलेला आहात, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेला आहेत. मी तुमचं देखील मनापासून स्वागत करतो. ज्या आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचं पण मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. फार विश्वासाने तुम्ही महायुतीच्या सरकारला पुन्हा 5 वर्षाची संधी दिलेली आहे. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला कदापिही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी कदापि तडा जाऊन देणार नाही अशा प्रकारची खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो. अधिक काही बोलत नाही. माझ्यानंतर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि नंतर आपल्याला सगळ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंचे विचार ऐकायचे आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या या टप्पा 2च्या कार्यक्रमाला उपस्थित देशाचे कणखर आणि फौलादी विचारांचे गृहमंत्री अमित शाह साहेब, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सभापती विधान परिषद रामभाऊ शिंदे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, या विभागाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सुजाता सोनिक मॅडम, एकनाथ डवले, मुकुंदवार, सर्व मान्यवर आणि सर्व लाभार्थी, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे आज आपल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे. एकाच दिवशी 20 लाख कुटुंबातील घरांचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाल्याचं पत्र अमित भाईंच्या शुभ हस्ते अनेक लोकांना इथं दिलं. त्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही झालं. या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने
उपस्थित झालेले आपले देशाचे पुन्हा एकदा मी सांगेन कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे या योजनेतून हक्काच्या घरांचं स्वप्न साकार होणार है. अमित भाई इस देश के होम मिनिस्टर है और उनके माध्यम से लाखों परिवारों के स्वीट होम का सपना भी साकार हो रहा है. और घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हा खरं म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. मैं एक बार कहा था प्रधानमंत्री जी और अमित भाई के बारे में कि हमारे पीछे एक महाशक्ति है और उस महाशक्ति की काफी चर्चा उस वक्त हो गई और लेकिन वह सचमुच महाशक्ति है. देश को महासत्ता की ओर ले जाने वाली ये महाशक्ति है. देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारी ही शक्ती खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या ठिकाणी देशाचा गौरव आहे. आणि म्हणून आज त्यांच्या दूरदृष्टीमुळेच 20 लाख लोकांना या ठिकाणी घरं मिळत आहेत. मी मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. 4 भिंती आणि डोक्यावर छप्पर अशी आपण घराची व्याख्या करतो, परंतु ही छोटीशी इच्छा देखील पूर्ण करणं अनेकांना शक्य होत नाही. परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे लाखो कुटुंबाची स्वप्नपूर्ती सुकर झालेली आहे. आणि मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मोदीजींच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे किती, आणि हा जिव्हाळ्याचा विषय आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मोदी साहेबांच्या संकल्पनेतून साकार होणारं हे घर आपल्या कुटुंबाला प्रेमाची सावली देणार आहे. आणि म्हणून या घराच्या सावलीत 20 लाख कुटुंबांना प्रेमाचा संसार फुलणार है. सिर्फ दीवारें नहीं, सिर्फ छत नहीं, ये बात है कर्तव्य के पुकार की. सिर्फ घर नहीं, सिर्फ आवास नहीं, ये छाव है मोदी जी के प्यार की. आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग राबवत आहे. आणि म्हणून पुरे राज्य 20 लाख घरांना या ठिकाणी 20 लाख लोकांना कुटुंबांना हा आधार मिळतोय. म्हणजे एका कुटुंबात आपण 4-5 सदस्य धरले तरी सुद्धा 1 कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणूनच 2 कोटी 3 कोटी हा आकडा लहान नाही आहे. आता आणखी 3 कोटींचं टार्गेट आणि त्यातली 20 लाख घरं महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून जिसका कोई नहीं उसके मोदी जी और अमित भाई है. आणि म्हणून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना के साथ साथ महाराष्ट्र में भी दूसरी योजनाएं भी जारी है. आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण लाखो घरं बांधतोय. पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घरं देतोय. हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी राज्याची नवीन हाऊसिंग पॉलिसी देखील आपण आणतोय. त्यामुळे परवडणारी घरं, इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घरं या ठिकाणी आपण करतोय. म्हणून आपलं राज्य सरकार देखील या ठिकाणी सिनियर सिटीजन ला देखील आपण यामध्ये आवास नीती नवीन पॉलिसीमध्ये आपण घेतोय. हे पहिलं राज्य ठरणार आहे. आणि म्हणून रिडेव्हलपमेंटमध्ये मगाशी अमितभाई बोलत होते SRA आणि या सर्व या घरांचं क्वालिटी दर्जा काय. आता आपली जी घरं येतात लॉटरी काढतो त्याला देखील 10,000 घरं असली तर 2 लाख अर्ज येतात, 1 लाख अर्ज येतात. त्यामुळे घराची क्वालिटी चांगली आपली असते म्हणून लोक आपल्याकडे मागतात. आणि म्हणून या ठिकाणी जो विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रावर
जो गेल्या 2.5 वर्षाच्या आपल्या महायुतीच्या काळात देखील जी मदत केली, जो पाठिंबा दिला, आणि महायुती 2.5 वर्ष मी देवेंद्रजी अजितदादा एक टीम बनून काम केलं आणि 2.5 वर्षात रखडलेले प्रकल्प, थांबवलेले प्रकल्प, स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना दिली. एकीकडे प्रकल्पांना चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना चालना दिली, लाडक्या बहिणींसारखी योजना. आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींची योजना काही बंद होणार नाही. कोणी काही किती म्हटलं तरी सुद्धा आपली योजना बंद होणार नाही. या सरकारने सुरू केलेली योजना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, डबल इंजिनचे सरकार गेल्या 2.5 वर्षात काम केलं. मोदीजींनी मदत केली. अमितभाई पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले. आणि म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट या ठिकाणी आपल्या राज्याला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 आमदार महायुतीचे निवडून आले आणि हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने रोटी, कपडा, मकान या 3 गरजा असतात आणि महत्वाची गरज म्हणजे मकान, म्हणजे घर. हे घर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्यामुळे होतंय. आणि म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा या अशा लोकाभिमुख सर्वसामान्य माणसांना घरं देण्याच्या कार्यक्रमाला स्वतः आपले सहकार आणि गृहमंत्री अमितभाई उपस्थित राहिले. त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या 20 लाख घरांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांना लोहपुरुष म्हणून ओळखतात ते आदरणीय अमितभाई शहाजी, आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, मंचावर उपस्थित मुरलीधर मोहोजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, राम शिंदेजी, जयकुमार गोरेजी, योगेश कदमजी, माधुरीताई मिसाळ, सुजाता सौनिक, एकनाथ डवले, चंद्रकांत पलकुंडवार, समोर बसलेले सन्माननीय खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले लाभार्थी, सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आत्ताच माननीय अमितभाई शहा यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली
त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं, आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे. आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आणि मला आनंद आहे, आपण हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहात. आपल्यासोबत 34 जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे. तिथे आपले पालकमंत्री आहेत. 351 आपल्या पंचायत समितीमध्ये कार्यक्रम चाललाय. बहुतांश ठिकाणी जिथे पोहोचू शकले तिथे आमदार आहेत. आणि 28,000 ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे. सगळे लोक ऑनलाईन जुडलेले आहेत. कोट्यावधी लोक आज हा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवत आहेत. आणि हे 20 लाख लाभार्थी वेगवेगळ्या स्थानांवरनं आपल्याला मिळालेलं स्वीकृतीचं पत्र हे या ठिकाणी घेण्याकरता उपस्थित आहेत. 10 लाखांच्या खात्यामध्ये पैसे गेले असले तरी उर्वरित 10 लाखांना काही मागे ठेवणार नाहीये. त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे. माझा विश्वास आहे पुढच्या 15 दिवसात जयकुमारजी, पुढच्या 15 दिवसामध्ये उरलेल्या 10 लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोचेल. आणि मला खरोखर आनंद आहे की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय. आपण या निमित्ताने या घरांसाठी 1,20,000 रुपये थेट देतो. नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये देतो. पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता 12,000 रुपये देतो. असे या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत. आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे. आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत. आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे. कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब, शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा, त्याला घर द्या, त्याला शौचालय द्या, त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आपण जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि यासोबत आपण 13 लाख घरं, मागचे 20 लाख घरं आताचे, आणि यासोबत आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, अहिल्या आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना, या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण
17 लाख घरं बांधतो आहोत. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 51 लाख कुटुंबांना घरं देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे? 70,000 कोटी रुपये याकरता आपण गुंतवणूक करतो आहोत. आणि सोलार जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू 1 लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घरं देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत. या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामविकास विभागाने हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी ग्रामविकास विभागाचे आमचे मंत्री जयकुमार गोरेजी, आमचे राज्यमंत्री योगेशजी, आमचे सचिव आणि ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा पातळीवर काम करणारी मग ती सगळी टीम, जिल्हा परिषदेची असो, ती जिल्हाधिकाऱ्यांची असो, ती विविध विभागांची असो, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण तुमचं काम आता चालू झालेलं आहे, संपलेलं नाही आहे. आता पैसे खात्यात गेल्यानंतर पहिल्या हप्त्याच्या अनुरूप त्यांनी काम केले की नाही हे बघणं, त्याचं सर्टिफिकेशन करणं, त्याचं जिओ टॅगिंग करणं आणि मग लगेच दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांना देणं आणि घर पूर्णपणे बांधून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्या नियमानुसार घर हे जसं घरातल्या पुरुषाच्या नावावर असेल तसंच आमची जी भगिनी आहे तिचंही नाव हे त्या घरामध्ये असलंच पाहिजे, हा देखील आपण ठरवलेला आहे. त्यामुळे सगळ्या भावांना विनंती आहे की आमच्या बहिणीचं, आमच्या वहिनीचं नाव हे त्या घरामध्ये असलं पाहिजे, याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं, कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो. रेती देखील त्या ठिकाणी 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओंना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं. मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. राज्यातलं सरकार, देशातलं सरकार हे आपल्या पाठीशी उभं आहे. आणि म्हणूनच आमची सगळ्यांची इच्छा होती की देशामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आहे, जो कधीच झाला नाही असा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय. तर ऐतिहासिक कार्यक्रमाला इतिहास निर्माण करणारे आमचे अमितभाई शहाच आले पाहिजेत. आणि त्यांनी या ठिकाणी होकार दिला आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहब. लोग मिलते हैं बिछड़ जाते हैं, लोग मिलते हैं बिछड़ जाते हैं, सिर्फ दिल के तार छेड़ जाते हैं. यूं तो हम लेते हैं हजारों नाम, यूं तो हम लेते हैं हजारों नाम, पर कुछ आप जैसे नाम आपकी काम की वजह से दिल में उतर जाते हैं. कलम 370 आणि 35 हटवून साऱ्या देशवासियांच्या हृदयावर राज्य करणारे, प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः या ब्रीद वाक्यानुसार माणुसकीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणारे, देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे, कुशल संघटक, कर्तव्य कठोर नेता, भारतीय राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले, राजकारणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि आदरणीय व्यक्तिमत्व, लोह पुरुष म्हणजे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया पुणे वालों की आवाज को? महाराष्ट्र भर के लोग आज ऑनलाइन देख रहे हैं.
आपकी आवाज पूरे महाराष्ट्र में जाने वाली है। मेरे साथ दोनों हाथ उठाइए, जरा उठाइए दोनों हाथ। नए घर मिलने की संकल्प की मुट्ठी भींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की। आज इस शुभ प्रसंग पर मंच पर उपस्थित महाराष्ट्र के मुख्यमंत्री, मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र श्रीमान एकनाथ शिंदे जी, पुणे के ही जनप्रतिनिधि और उप मुख्यमंत्री श्रीमान अजित पवार जी, मोदी जी की मंत्रिपरिषद में मेरे साथी श्री मुरलीधर मोहोल जी, सभापति विधान परिषद श्री राम शिंदे जी, भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, श्री जय कुमार घोरे जी, श्री योगेश कदम जी, श्रीमती माधुरीताई मिसाल जी, श्रीमती सुजीता सौनिक जी, ग्रामीण विकास सचिव जी, आज इस सभागार में और ऑनलाइन महाराष्ट्र के 28,000 से ज्यादा स्थानों से उपस्थित महाराष्ट्र के सभी प्रिय भाइयों बहनों को मेरा नमस्कार, जय श्री राम। आज सबसे पहले मैं प्रधानमंत्री जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। शायद ही देश में ऐसा प्रसंग आया होगा कि एक साथ 20 लाख लाभार्थियों को अपना खुद का घर मिलने का आनंद एक ही क्षण में आया होगा। ये सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं। और इसके साथ सरकारें चलती है, कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में लगता है, मगर देवेंद्र फडणवीस और उनकी टीम को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि 20 लाख आवास आवंटित किए और 10 लाख लाभार्थियों को उनकी पहली किस्त ही कार्यक्रम समाप्त होने के पहले देने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है। अभी जब बटन दबाकर किस्त दे रहे थे, देवेंद्र जी ने बताया कि काफी लोगों को, सभी लोगों को किस्त उनके अकाउंट में ट्रांसफर हो गई है। मुझे राहुल गांधी जी याद आ गए, जब मोदी जी आप सबको जनधन अकाउंट दे रहे थे, राहुल बाबा कह रहे थे अकाउंट तो दोगे, अकाउंट में ट्रांसफर क्या करोगे। राहुल बाबा, आज ये मोदी जी का चमत्कार देखिए, 10 लाख लोगों को घर की पहली किस्त एक ही क्लिक से ट्रांसफर वो ही अकाउंट में हो रही है। भाइयों बहनों, 20 लाख लोगों को एक साथ घर देने का कार्यक्रम, जब देवेंद्र जी का फोन आया मेरे रोंगटे खड़े हो गए। 20 लाख लोग जिनके जीवन में एक स्वप्न हो कि मैं खुद के घर में रहूं, वो सभी लोगों का स्वप्न आज केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर पूरा हो रहा है। मैं देवरिया उत्तर प्रदेश के एक गांव में था, मुझे बरोबर याद है, एक माई ने जब पहली बार घर मिला, उसने कहा मेरी 7वीं पीढ़ी खुद के घर में रहेगी, ये मेरा जीवन धन्य हो गया। आज 20 लाख लोगों को खुद का घर मिल रहा है, घर के अंदर शौचालय मिल रहा है, ऊपर सोलर पैनल भी मिल रहा है और आपको आने वाले दिनों में गैस का सिलेंडर भी मिल जाएगा। ये सारी चीजें एक साथ पूरी करने का काम नरेंद्र मोदी जी और यहाँ पर महायुति की सरकार ने किया है। मोदी जी ने
2047 में देश को विकसित राज्य बनाने का लक्ष्य रखा है। विकसित राज्य का मतलब है देश के हर व्यक्ति का विकास होना, हर व्यक्ति के पास घर, घर में बिजली, घर में शौचालय, घर में गैस का सिलेंडर, 5 लाख तक की स्वास्थ्य की सुविधाएं और हर व्यक्ति को 5 किलो महीना अनाज देने का कार्यक्रम, यही विकसित भारत की व्याख्या है। और नरेंद्र मोदी जी ने, महाराष्ट्र की जनता ने उनको तीसरी बार प्रधानमंत्री बनाया। प्रधानमंत्री बनने के पहले ही कैबिनेट में मोदी जी ने प्रधानमंत्री आवास योजना चरण 2 उसका शुरुआत किया और उसमें देश भर में सबसे ज्यादा घर किसी को मिले हैं तो हमारे महाराष्ट्र को मिले हैं। इसका हम सबको आनंद और गौरव होना चाहिए। घर का मतलब सिर्फ 4 दीवारी नहीं है। घर का मतलब विकास के स्वप्नों को सार्थक करना है। अपना घर स्वर्ग समान तो होता ही है, मगर आने वाली पीढ़ी के विकास का प्रथम चरण भी होता है। गरीबों को घर देने के साथ साथ शौचालय देकर उनके सम्मान और स्वाभिमान की रक्षा भी नरेंद्र मोदी जी ने की है। देश में हाउसिंग फॉर ऑल, इसके तहत महिलाएं, पिछड़ा वर्ग, SC, ST, सभी गरीब समाज को खुद का घर देने का कार्यक्रम जो बना, उसमें 2029 तक 5 करोड़ घर आवंटित होंगे। उसमें से 3 करोड़ 79 लाख, मतलब 3 करोड़ 80 लाख परिवारों को घर देने का कार्यक्रम समाप्त हो गया है। और महाराष्ट्र के अंदर पहले 13.5 लाख, 13,50,000 घर दिए थे, अब 19,50,000 घर। और ये सारे घर समयबद्ध तरीके से पूरे हो, वो भी देवेंद्र जी ने सुनिश्चित करा है। मोदी जी ने 11 साल के समय में 80 करोड़ लोगों को प्रति व्यक्ति प्रति माह 5 किलो मुफ्त राशन देकर 80 करोड़ गरीबों की खाद्य सुरक्षा सुनिश्चित करी है। 4 करोड़ से ज्यादा लोगों को आवास देकर गृह सुरक्षा सुनिश्चित करी है। 4 करोड़ लोगों को घर में बिजली देकर घर का अंधेरा दूर किया है। 13 करोड़ शौचालय बनाकर घर की माताओं का सम्मान बढ़ाया है। 36 करोड़ आयुष्मान भारत कार्ड देकर उनकी स्वास्थ्य की सुरक्षा सुनिश्चित की है और 1 करोड़ लखपति दीदी बनाकर गरीब माताओं को स्वाभिमान देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। किसी भी देश के प्रधानमंत्री ने एक 10 साल के अंदर 60 करोड़ लोगों को घर, बिजली, गैस, सुरक्षा, अनाज और हेल्थ का इंश्योरेंस देने का काम नहीं किया। और इसके साथ साथ 25 करोड़ लोगों को गरीबी रेखा के ऊपर लाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। मैं देवेंद्र जी को विशेष बधाई देना चाहता हूं। घर के लिए पैसा तो मिल रहा है, जिनके पास भूमि नहीं है उनको और 1 लाख देने का काम भी आज यहां पर हुआ है। और मैं आप सभी को अग्रिम शुभकामनाएं देना चाहता हूं कि अगली दीपावली आप सभी अपने घर में मनाएं, ऐसी मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं। भाइयों बहनों, मोदी जी ने महाराष्ट्र के लिए ढेर सारे इंफ्रास्ट्रक्चर के काम किए। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजीत दादा के नेतृत्व में ये महायुति की सरकार ने वो सभी चीजों को न केवल जमीन पर उतारा, इसके साथ अपने बजट से भी कई सारे
इंफ्रास्ट्रक्चर के काम की है। सिंचाई नेटवर्क के तहत नीलड़ बांध, गोसीखुर्द, टेम्बू एवं जलयुक्त शिवार, ये सभी सिंचाई परियोजनाओं ने महाराष्ट्र को अकाल से दूर किया है। नदियों को जोड़ने के लिए नारपार, दमनगंगा, गोदावरी और वैतरणा का विकास शुरू हो गया है। 11 वंदे भारत ट्रेन शुरू हुई है। अमृत भारत योजना के तहत 128 रेलवे स्टेशनों का पुनर्निर्माण हो रहा है। मुंबई, पुणे और नागपुर में मेट्रो ट्रेन का काम द्रुत गति से हो रहा है। शिरडी और सिंधुदुर्ग में नए हवाई अड्डे बन रहे हैं और 13,000 करोड़ से मरीन ड्राइव, बांद्रा वर्ली सी लिंक को जोड़ने का काम, उनको जोड़ने वाले मुंबई कोस्टल रोड का निर्माण भी किया गया है और वासी पुल का विस्तारीकरण और मेट्रो फेज 1 समाप्त कर दिए हैं। अटल सेतु ट्रांस हार्बर लिंक पूरे विश्व में एक प्रकार से अजूबा है और 76,000 करोड़ की लागत से भारत का सबसे बड़ा बंदरगाह और विश्व का सबसे बड़ा कंटेनर पोर्ट हमारे महाराष्ट्र के दरिया किनारे पर बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। और भाइयों बहनों, वैनगंगा नलगंगा इंटरलिंक परियोजना 3,71,000 हेक्टेयर का भूमि का सिंचाई होगा और 85,000 करोड़ का खर्च होगा और 10 वर्ष में इसको पूरी करेंगे। 2200 करोड़ से खड़कवासला बांध से फुरसुंगी तक 34 किलोमीटर लंबी सुरंग बनाने का काम भी मंजूर हुआ है। पुणे और कोल्हापुर हवाई अड्डों पर नए टर्मिनल बनाए। 13,000 करोड़ के निवेश से टाटा पावर के साथ 2800 मेगावाट की संयुक्त क्षमता वाले 2 पंप हाइड्रो स्टोरेज प्रोजेक्ट को भी विकसित करने का काम हो रहा है। सिरवाट, पुणे और भीवपुरी, रायगढ़ 1800 और 1000 मेगावाट की योजनाएं और 673 करोड़ के निवेश से सिंदरी में मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क भी बन रहा है। ढेर सारे काम महाराष्ट्र के विकास के लिए हो रहे हैं। मैं आज यहां पर महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं। आपने महायुति को आशीर्वाद दिया और भारतीय जनता पार्टी, शिवसेना और एनसीपी की सरकार बनाई। ये तो आपने किया ही, एक ऐतिहासिक बहुमत दिया, मगर साथ में कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। भाइयों बहनों, आज एक बहुत बड़ा प्रसंग है जिसमें 20 लाख परिवारों को खुद का घर मिलेगा। मैं वो सभी परिवारों को प्रधानमंत्री जी की ओर से, भारत सरकार की ओर से और महाराष्ट्र सरकार की ओर से बहुत बहुत अभिनंदन देता हूं और ईश्वर को प्रार्थना करता हूं कि नए घर में आपका परिवार हमेशा सुखी रहे, प्रगति करता रहे और आपकी नई पीढ़ियां विकसित भारत की नींव में पूरजोश के साथ नींव डालने में लगे, विकसित भारत बनाने में लगे। आप सभी को फिर से एक बार बहुत बहुत बधाई और हृदय से अभिनंदन। धन्यवाद। धन्यवाद अमितजी। आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झाले आहेत, त्याबद्दल आभार। यानंतर आभार व्यक्त करतील ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव माननीय एकनाथ डवले। आजच्या या कार्यक्रमाला माननीय गृहमंत्री भारत सरकार हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल ग्राम विकास विभागाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन दिले, त्यांचे मी आभार मानतो।
माननीय उपमुख्यमंत्री महोदय नगरविकास व माननीय उपमुख्यमंत्री महोदय वित्त हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. आपण प्रधानमंत्री आवास टप्पा 2 पनवेलमध्ये काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण पंचायत समिती स्तरावरती आमदार महोदयांच्या हस्ते तसेच आमदार विक्रांत पाटील साहेबांच्या हस्ते आपण लाभार्थ्यांना सर्टिफिकेट वितरित करणार आहोत. पनवेल पंचायत समितीच्या आवारामध्ये पनवेल तालुक्यातील विविध घरकुलाच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम झाला. मी या ठिकाणी एक विशेष बाब इथे तुमच्या समोर मांडायची आहे. भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 20 लाख लोकांना घरकुल मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाचा अभिमान आहे. आपल्या या कार्यक्रमाला आज पनवेल तालुक्याचे आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेब, पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब, तसेच विधान परिषदेचे आमदार साहेब विक्रांत पाटील साहेब व जिल्हा संघटक अविनाश कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्वांचे पनवेल पंचायत समितीच्या वतीने खूप खूप आभार. आपल्याला पनवेल पंचायत समितीच्या आवारामध्ये आपल्या लाभार्थ्यांना आपण मंजुरीचे पत्र वाटप केले, तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही खूप खूप आभार. आमदार महोदयांच्या वतीने आपल्या सर्वांना या नवीन घरकुलाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दिवाळीमध्ये आपल्याला आपल्या नवीन घरामध्ये एंट्री करायची आहे. त्या घरामध्ये ते घराचं बांधकाम आपल्याला पुढच्या दिवाळीच्या आधी पूर्ण करायचं आहे. त्यासाठी हप्त्याची चिंता करू नका. सर्व हप्ते देण्यासाठी पंचायत समिती पनवेल सक्षम आहे किंवा आम्ही तयार आहोत तुमच्या सर्व हप्त्यांना वेळेत हप्ते देण्याकरता. तुम्ही सर्वांनी कुठलंही घरकुलाचं सुरू झालेलं काम न थांबवता अविरतपणे काम पूर्ण करा. आपल्याला सर्व हप्ते मिळतील. सोबत अलाइड शौचालयाचा सुद्धा अनुदान मिळेल.
घरकुलावर काम करणाऱ्या लाभार्थ्यांना मजुरीचेही पैसे मिळतील आणि सोबतच आता आपल्या देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला सौर ऊर्जा याचंही अनुदान मिळण्याचं शासनाकडनं संकल्प झालेला आहे. तरी त्या सर्व अनुदान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पनवेल पंचायत समिती करेल. तरी साहेब आपण इथे आलात, आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आमदार साहेब संजय ठाकूर साहेब यांनी आपल्याला आता दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला गावागावांमध्ये शासनाच्या विविध योजनांचे कॅम्प घेऊन लाभार्थ्यांना त्यांच्याच गावामध्ये त्यांच्या लाभाच्या सर्व योजना पोहोचवण्याचा संकल्प पनवेल पंचायत समितीच्या वतीने आम्ही करत आहोत. येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये त्याची योजना आखणी करण्यात येईल आणि प्रत्येक गावागावामध्ये शासनाचे सर्व डिपार्टमेंट एकत्र येऊन विविध योजना आपले दाखले उतारे आणि विविध लाभाच्या योजना सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पनवेल पंचायत समिती इतर निर्णय घेत आहे. तरी आमदारसाहेब आपण इथे आला, आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्यासोबत बसल्या, आमच्या लाभार्थ्यांची चर्चा केली, त्याबद्दल आपले पाटील साहेब विक्रम पाटील साहेब आपले पनवेल पंचायत समितीच्या वतीने खूप खूप आभार.